महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरातील आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। नवापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर, 85 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून त्यांच्या समर्थकांकडून जनसेवा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवापूर टाउन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। रक्तदान हे जीवनदान या उदात्त हेतूने आयोजित या शिबिरात तब्बल 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले। अजित पवार गटाचे नेते भरत माणिकराव गावित यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन तौसिफ शेख स्टार साजिद शाह यांनी केले। या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, शहर अध्यक्ष मनोहर नगराळे यांच्यासह नगरसेवक शरद पाटील, नगरसेवक नाविद शाह, नगरसेवक सौमित्र गावित, नगरसेवक उमेश मावची, नगरसेवक मनोहर गावित, नगरसेवक धर्मेश पाटील, नगरसेवक उमेश मावची, नगरसेवक अविनाश वसावे, माजी नगरसेवक जैनू गावित, माजी नगरसेवक फारुख शहा, सोहेब पठाण आणि राजू आगडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच इद्रिस टीनवाला, मिलिंद निकम आणि छोटू अहिरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले। या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे केवळ आयोजनच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी स्वतः रक्तदान करून इतरांसमोर आदर्श ठेवला। नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि युवा उद्योजक धनंजय गावित यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले। त्यांच्या कृतीमुळे शिबिरातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला। शहरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने नोंदणी करत या उपक्रमाला यशस्वी केले। शिबिरामध्ये लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। यामध्ये प्रामुख्याने जयवंत जाधव, धनंजय गावित, नगरसेवक नाविद शहा, नगरसेवक सौमित्र गावित, नगरसेवक अविनाश वसावे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, डॉक्टर प्रशांत कटारिया, डॉक्टर रिहान शेख, रिजवान काजी, रिद्दी प्रजापत, दीपाली जयवंत जाधव, रेखा दिलीप सावरे, जुनैन शेख, कन्हैया अग्रवाल, गौरव नगराळे, जुलकरनैन शेख, रिजवान काजी, एजाज शेख, मदीना मेडिकलचे मालक नुरुद्दीन शेख, नईमुद्दीन शेख, अभिजित महाले, धर्मेश आतारकर, धनंजय बर्डे, अविनाश वसावे, हितेश अहिरे यांच्यासह साजिद शहा यांनी रक्तदान केले। जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गरजूंना मोठा आधार मिळणार असून नवापूरच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मी मनापासून या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक समाजासाठी लोकभिमुख हा कार्यक्रम आपण आयोजित केला। ज्या लोकनेते आदरणीय अजितदादांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती शिस्त प्रिय असे अजितदादा होते आणि त्यांचे संस्कार या पक्षाला त्यांनी घालून दिले होते की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा। या याने त्यांनी प्रत्येकाला सेवा करण्याची संधी ही समाजामध्ये उपलब्ध करून दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज जरी अजितदादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर आणि मौलाना आझाद यांचे विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार हे सर्वसामान्यपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे। दादांनी प्रत्येकावर, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केलं। जो जो दादांच्या जवळ गेला त्यांना दादा काय आहे हा समजला आणि दादा म्हणजे कामाचा माणूस होता। दादांकडे जर गेलं तर दादांकडे काम घेऊन गेलं तर कोणी खाल्या हाताने परत यायचं नाही असा हा दादांचा स्वभाव होता आणि त्या दादांच्या स्वभावामुळेच हा संपूर्ण महाराष्ट्र आज पेटून उठला आहे की नाही, दादांच्या जयंतीच्या निमित्ताने दादांचं कार्य हे आपल्याला अजरामर ठेवायचं आहे आणि लोकांच्या स्मरणामध्ये जो दादा आहे तो दादांचा
काम आणि दादा हा त्यांच्या मनामध्ये जिवंत ठेवायचा आहे, म्हणून हा उपक्रम या युवकांनी उभारलेला आहे। या ठिकाणी माझे सन्माननीय नगराध्यक्ष जयंती जाधव साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ नगराळे माझे मित्र गटनेता, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी धर्मेंद्र भाऊ पाटील असतील, सभापती शरददादा पाटील असतील, महेंद्र भाऊ नगराळे असतील, या ठिकाणी शोएब भाई असतील, या ठिकाणी आमचे नाना असतील, नायब तहसीलदार रिटायर्ड तहसीलदार, त्याचप्रमाणे इद्रिस भाई असतील, त्याचप्रमाणे पेप्सी दादा असतील, त्याचप्रमाणे इथं युवक नगरसेवक नावेद भाई असतील किंवा उमेश चव्हाण असतील, या सर्वांनी आमच्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत। या सर्वांनी मोठ्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आरवाय पाटील साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून हा चांगला, आमचे आसिफ भाई असतील, डॉक्टर साहेब असतील, साजिद भाई असतील, या सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला। माझी या ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांना विनंती आहे की आपल्या वॉर्डामधनं कमीत कमी 10 रक्तदाते आपण या ठिकाणी आणले पाहिजे आणि आपल्या या नवापूर वासियांकडनं जास्तीत जास्त रक्तदाते तयार करून ते या जनतेच्या सेवेसाठी आपण ते केले पाहिजे, अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। आणि नक्कीच आपण त्या पद्धतीने कार्य कराल, पुढे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। रक्त म्हणजे हे 24 तासामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होणारं रक्त, आणि भगवंताची ही एकमेव अशी फॅक्टरी आहे की ती फक्त मानवाच्या शरीरामध्ये ती तयार होणारी आहे, आणि ते रक्त किती एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, इतकं किमतीचं रक्त हे आपल्या शरीरामध्ये तयार असतं, आणि त्याची किंमत ही अनमोल किंमत आहे। आणि असं आपण या ठिकाणी माजी नगरसेवक जैनू दादा हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, अविनाश दादा पण उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझी विनंती आहे की सगळं तरुण रक्त आपण या सेवेसाठी लागलेलं आहे, आणि जास्तीत जास्त रक्त आपण या सय्यद परिवाराने, मित्रांनी, शेख परिवाराने यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित केला। खूप सुंदर कार्यक्रम आहेत। या ठिकाणी मनोहर भाऊ गावित नगरसेवक, त्याच्यानंतर राजू दादा आगळे, शिरीष भाई प्रजापत हे नगरसेवक बंधू सुद्धा